लहानपणी खास खुयरी वापरून खोड्या करण्यात मुलांना प्रचंड मजा यायची. पण ज्याच्याशी ही खोडी केली जायची त्याला मात्र देवच आठवायचे. खास खुयरीला इंग्रजीत वेल्वेट बीन्स म्हणतात. त्याचं बॉटनिकल नाव मुकुना प्रुरिएन्स असं आहे. संस्कृतमध्ये त्याला कपी कच्छू म्हणतात. कारण त्याच्या वेल्वेटी कुयरीच्या आकाराच्या शेंगांना हात लावला तर माकडं अंग खाजवतात तसं माणूस करत बसतो. खास खुयरीचा वेल पावसाळ्यात नॅचरली उगवतो आणि तो इतर झाडांवर पसरतो. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये त्याला जांभळ्या रंगाच्या फुलांचे लोंगर येतात. त्यानंतर डिसेंबरपर्यंत त्याला अशा कुयरीच्या आकाराच्या शेंगा येतात. शेंगांवर केशरी लव असते. तिला हात लावला तर प्रचंड खाज सुटते आणि पुढे सूजही येऊ शकते. हा वेल लेग्युमिनस म्हणजे शेंगावर्गीय प्रकारात मोडतो. याच्या खाजऱ्या शेंगेमध्ये मोठमोठ्या काळ्या बिया असतात. या बिया प्रचंड औषधी आहेत. डोपामाइन रिलीज करणाऱ्या औषधांमध्ये हेच प्रामुख्यानं वापरलं जातं. कारण याच्या बियांमध्ये एल-डोपा नावाचं अमिनो ॲसिड असतं. हे शरीरात डोपामाइनच्या निर्मितीचं काम करतं. मधुमेहावरील उपचारांपासून तर बॉडी बिल्डिंगमधल्या सप्लिमेंटपर्यंत या बियांचे अनेक उपयोग आहेत. याच्या शेंगांवरील लव पोटातले जंत घालवण्यासाठी वापरले जातात. पण या शेंगांचा अशा प्रकारे उपयोग करण्याआधी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. यात जंगली खासकुयरीची दुसरी व्हरायटी असते ज्याच्यामध्ये पांढऱ्या बिया असतात. त्याची भाजी बनवली जाते. त्या शेंगांना खूप कमी लव असते. त्या शेंगांमध्ये लोहाचे प्रमाण इतके असते की शेंग कापताना हात काळे होतात. अशा ह्या आपल्या इंटरेस्टिंग वनस्पती मॉर्निंग वॉकला गेल्यावर तुम्हाला सुद्धा दिसतात का?